महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी पोलादपूरमध्ये HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ। 14 ते 15 वयोगटातील मुलींना लसीकरण, पालकवर्गाचे समुपदेशन। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेला गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे प्रारंभ करण्यात आला। या मोहिमेअंतर्गत 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात पोलादपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ स्नेहा मेहता यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, पालकवर्ग तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालय पोलादपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र पळचीलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काकड, गांधी सिस्टर, महाडिक सिस्टर तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा सेविका आणि इतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या मोहिमेअंतर्गत 12 लाभार्थी मुलींना HPV लस देण्यात आली तसेच त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी पालकवर्गाचे समुपदेशन करून गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। दरम्यान पात्र वयोगटातील इतर मुलींनीही या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। कमी करण्यासाठी म्हणून हे वॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे, म्हणजे हा कॅम्पेन आहे। त्यामुळे सगळ्यांनी त्याला पॉझिटिव्हली सपोर्ट करा आणि अजून लोक जसे होतील तेवढं चांगलं होईल असं आहे। यात असं काही नाही की तुम्हाला असे पैसे घेऊन आले म्हणून तिला संपूर्ण भेटला 200 रुपये याचा असं काही नाही। ती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक समाजाचा घटक म्हणून तुमचं चांगलं व्हावं म्हणून काम करते। नाही तर बऱ्याच लोकांचे कर्ज असतात, असे मला घेऊन आले म्हणजे तिला काहीतरी भेटणार आता, असं काही नसतं। आलं का लक्षात? शासन काय प्रत्येक ठिकाणी पैसे देत नाही, ओके? किंवा मी तुम्हाला सांगतोय म्हणून मला तुम्ही 100 केले म्हणून मला लाख रुपये भेटणार असं काही नाही। हे शासनाचा कॅम्पेन आहे, हा फ्रीमध्ये आहे आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा हा याचा मागचा उद्देश हाच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही। HPV हा जो व्हायरस आहे हा साधारणपणे आता कॅन्सरची लक्षणं आपण आता बायका जमल्यामुळे थोडक्यात सांगतो। गर्भाशय मुखाचं कॅन्सर जर असेल त्याची लक्षणं काय असतात, म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर पण अंगावरून जाणे किंवा इन बिटवीन पाळीच्या मध्ये पाळी येणे वयाच्या 40 नंतर, किंवा पाळीला वेगवेगळ्या प्रकारचा वास येणे किंवा जे आपल्याला रक्त जातं त्याला वेगवेगळ्या प्रकारचा वास येणे, असे काही लक्षणं गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे असू शकतात। ते एकदम ब्राउनिश किंवा काय म्हणतात त्याला म्हणजे खड्या टाईप, म्हणजे एकदम गाठी टाईप हे जे आहे तसं जर अंगावरून जात असेल जास्त प्रमाणात 40 नंतर तर त्याची ती लक्षणं असू